जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेची आढावा बैठक संपन्न। मारुती मेंगाळ देवठाणमधून तसेच मधुकर तळपाडे समशेरपूर गटातून निवडणूक लढवणार। जिल्हा परिषद देवठाण गटातून लढण्यासाठी सुवर्णा मारुती मेंगाळ, लक्ष्मी खेमा पतवे, मनीषा आनंद गिरे या महिला इच्छुक आहेत। अकोला तालुका शिवसेनेची जिल्हा परिषद निवडणुकीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीमध्ये मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे, जगनसेठ देशमुख, संजय वाघचौरे, बाळासाहेब भोर, शिवाजी पाटोळे, महेश कोकतरे, गणेश पापळ, सुभाष गायकर, महेश देशमुख, सुभाष येवले, आनंद गिरे याशिवाय पठार भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। कधी कधी बेरजेचे राजकारण करावं लागतं आणि म्हणून हे करत असताना ज्या गटांमध्ये आपली ताकद चांगली आहे, गणामध्ये ताकद चांगली आहे, आपल्याकडे उमेदवार चांगले आहेत, सक्षम अंडरलाईन आजकालच्या जमान्यामध्ये उमेदवार सक्षम, त्या व्याख्येमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। मी तो उमेदवार म्हणून चांगला आहे का, त्याची एका लोकांमधली प्रतिमा चांगली आहे का, त्याच्याकडे इलेक्शनसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, सामदाम दंडभेद आणि यंत्रणा ते सगळं आहे का, हे सगळं पाहिलं जातं। आणि मग असे प्रकारचे उमेदवार आपल्याला ज्या गणात आपल्याकडे आहेत त्या गटागणांसाठी आपण आग्रह धरू। पण शक्यतो माझं प्रामाणिक मत राहील की आपण युतीमध्ये जावं। आता कुणाशी कुणासोबत जायचं, काय करायचं ते आपली ही बॉडी जी आपली नेमू ते ठरवतील। पण पहिल्यांदा आपण काही पत्रात पाडून घ्यावं की जेणेकरून आपली ताकद दिसेल तालुक्यामध्ये। एखादा गण, दोन गण जे काही निवडून आणू, म्हणजे किती मिळतील ते बैठकांती ठरेल आपण कुणाशी बैठक करतोय। जसे आपले ज्येष्ठ मंडळी आहेत, विशेषतः आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार अमोल खताळ साहेब आपले मार्गदर्शक राहतील, त्यांच्या सूचनेप्रमाणे किंवा कुणासोबत जायचं ते ठरवतील, त्याप्रमाणे आपल्याला जावं लागेल आणि तसं करूच आपण। पण हे करत असताना आपल्या पदरात जास्त काय पडेल आणि आपला फायदा कशात आहे हे बघून आपण विचार करून मग पुढे जावं। अर्थात मी एकदा आपण शिवसेनेकडून पूर्ण तालुक्यात सगळे गण दिले होते, पण त्याचा काय त्रास होतो आणि ते किती त्याचा रिझल्ट काय मिळतोय मी पाहिलेलं आहे। त्यामुळे गजी साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला जिथं रिझल्ट मिळण्यासारखे ना आपण तिथं आग्रह धरूया, पण इथेच जाऊया असं माझं मत आहे। कुणासोबत जायचं ते आपली बॉडी ठरवेल। मी फार काही बोलत नाही, कारण आपण लांबून आलेल्या जाण्यासाठी परत आपल्याला वेळ लागेल। म्हणून आपल्या सर्वांनी जशी काही मतं मांडली त्याप्रमाणे माझे मत राहील की आपण आपला फायदा ज्या कशात आहे, जिथं आपले सक्षम उमेदवार आहेत अशा प्रकारच्या गटागणांचा आपण आग्रह धरावा, युती करावी आणि युतीत लढावं। आता कुणाशी करायचे ठरवतील, पण आपण युतीत लढावं असे माझं प्रामाणिक मत आहे। एवढं बोलतो, थांबतो, धन्यवाद। ते कार्यालय बिर्यालय पक्ष सगळं देणार आहे। हे दोन मुलं त्या कार्यालयात बसतील, मग समजा आपल्याला कोणती योजना करायची, कोणती योजनेचा लाभ घ्यायचा आहे, आपण जायचं तिथं फॉर्म भरायचं, ते सगळं करून घेतील, ते त्याला योजनेचा लाभ आपल्याला भेटल। आपल्याला म्हणजे आपण 4 लोकांना गावागावामध्ये योजना मिळून दिल्या तर ते लोक आपल्याला कनेक्टेड होतील। त्यासाठी त्यांचं 1 दिवसात शिबिर होतं। 2 मुलं आपल्या मतदारसंघातून गेलते, त्यांना अशा फायली तयार करायला लावले। समजा मी मारुती मेंगाळे, मला जर समजा आरोग्य विभागाची जर समजा एखादी योजना लाभ घ्यायचा असेल तर मी त्याच्याकडे जाणार, ही फाईल तयार करणार। उद्या माझ्या कुटुंबात कोणी आजारी पडला तर हे काम जे काही करून ठेवले ते मदतीला आपल्यासाठी येणार। बघ, कागद गोळा करायची गरज नाही, रेशन कार्ड आणा, आधार कार्ड आणा, हे सगळं रेडी राहील। म्हणजे असं जर चांगलं मोठं काम केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल। यासाठी ते ट्रेनिंग त्यासाठी गेलते। हे आता ते कधी आपल्याला केंद्र देतात, म्हणजे पक्षाच्या वतीनं 2 कार्यालय आपल्याला सुरू करायला लावले। तर तिथे आपले जे काही ते यादीत जरा बरी परिस्थिती आपली देवठाण, धामणगावावरी, तळपाडे साहेबांचा समशेरपूर गट, कोतुळ गट, हे 4 जिल्हा परिषद गटात आपल्याला बरी परिस्थिती आहे। माझं याच्यात काल पण मी मारुतरावांना तेच सांगत होतो, आपण युती करायची का नाही करायची का हा प्रश्नच बाजूला ठेवून द्या। आपल्याला मुळात 3 जागा 4 जागा याची आपण स्वतः तयारी करू, आपल्या ताकदीवर करू आणि ह्या 4 एक स्पेसिफिक ठरवून घ्या। त्या आता समजा सातेवाडी सारख्या ठिकाणी आपली ताकद कमी आहे तर तिथं काही आपल्याला कॅन्डिडेट द्यायचं आहे नाही आणि प्रयत्न करा नाही। त्या 4 गटांची तयारी आपण ताकदीने करू आणि आपल्या मुद्द्यावर आपण लढू। आणि राहिला प्रश्न युती करण्याचा, तर युती करण्यात बार्गेनिंग पॉवर जेव्हा तळपाडे साहेब आपल्याकडे असेल त्याच वेळेस ती युती करण्यात काही त्याच्यात अर्थ राहील। समजा उद्या एखादा म्हणला मेंगाळच उमेदवार नको, तळपाडे साहेबच नको, आम्ही काय करू ते जागा घेऊन कोणाची
ही पण शक्यता आहे त्याच्यात. बरोबर. आता आदिवासी मध्ये तर आमचे तुम्हीच 2 मेन कॅन्डिडेट आहेत. एखाद्याने जर समजा मला हे दोघच नको म्हटल्यावर त्याला पुढे जाण्यातच मजा नाही. तेव्हा आपली तयारी ही आपल्या पद्धतीने आपण सक्षम करणे, बार्गेनिंग पॉवर आपल्याकडे ठेवणे आणि त्या दृष्टीने आपण याला फेस करू. गावागावांमध्ये आता आपल्या विचाराची माणसं झालेली आहेत. आपली अडचण होती, आता वेगवेगळे सेल आपण नियुक्त्या केल्या, वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक आपल्याला जोडली गेलीत. कारण का शेवटी पक्ष चालवायचा असला एकाच घटकावर पक्ष कधीच मोठा होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक आपल्यावर लागतात आणि म्हणून त्यासाठी हे सेल करणं गरजेचं होतं आणि म्हणून ते आपण त्या निमित्ताने ते केलेत. आणि म्हणून आता पुढचा टप्पा आपल्याला प्रत्येक गावामध्ये आरक्षण डिक्लेअर झाले, कोणत्या गटात कोणतं आरक्षण लागले, कोणत्या गणात कोणतं आरक्षण पडलंय, त्यानुसार आपल्याला काही माणसं आपले उभे करावं लागतील. माणसं उभे करून ते निवडून आणावं लागतील. ते जर निवडून आले तरच आपली कामं होणार आहे. म्हणून त्या अँगलला आपल्या सगळ्यांना पुढे जावं.